नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत नागपंचमीची कथा। नागपंचमी संदर्भात बालपणापासून आपण एक गोष्ट ऐकत आलो आहोत, ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, काही भाजू नये, कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये। पावसाळ्यात या सगळ्या ठिकाणी नागसाप यांची विश्रांती स्थानं असतात। अनावधानाने आपल्याकडून त्यांना इजा होऊ नये म्हणून सावधगिरीने बाळगण्याच्या दृष्टीने हा नियम आखला असावा। ही सावधगिरी पावसाळा संपेपर्यंत बाळगायची असते। नागपंचमीला जशी शेती कामाला सुट्टी दिली जाते, तशीच गृहिणीलाही त्या दिवशी रोजच्या रांधाबाडा, उष्टी काढा या कामातून सुट्टी देण्याच्या हेतूने भाजी चिरू नये, भाजू नये असा नियम केला असावा। ती स्वतःसाठी सुट्टी कधीच घेत नाही। अशा निमित्ताने तिला थोडा आराम हा त्यामागील मूळ हेतू आहे, त्याला जोड दिली जाते। पौराणिक कथेची ती कथा पुढील प्रमाणे आहे। आटपाट नगर होतं, तिथे शेतकरी होता। त्याच्या शेतात एक नागाचं वारूळ होतं। श्रावण मास आला आहे, नागपंचमीचा दिवस आहे। शेतकरी आपल्या नित्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला। नांगरता नांगरता काय झालं, वारुळात जी नागांची नागकुळा होती त्यांना नांगराचा फाळ लागला व ती लवकरच मेली। काही वेळाने नागिन तिथं आली, आपलं वारूळ पाहू लागली। तिथं वारूळ नाही आणि पिल्लेही नाहीत। इकडे तिकडे पाहू लागली व तिला रक्ताने भिजलेला नांगराचा फाळ दिसला। तसं तिच्या मनात आलं, ह्या शेतकऱ्याच्या नांगराने माझी पिल्लं मेली, ह्या शेतकऱ्याचा निर्वंश करावा असे तिचं मनात आलं। फोपावतच शेतकऱ्याच्या घरी गेली। मुलाबाळांना, लेकी सुनांना, शेतकऱ्याला व त्याच्या बायकोला दंश केला, त्याबरोबर सर्वजण मरून पडली। पुढे तिला असं समजलं की ह्यांची एक मुलगी परगावी आहे, तिला जाऊन दंश करावा म्हणून निघाली। ज्या गावी मुलगी दिली होती त्या ठिकाणी ती आली। तो त्या घरी बाईने पाटावर नागनागी 9 नागकुळं काढली आहेत, त्यांची पूजा केली आहे, दुधाचा नैवेद्य दाखवला आहे, लाह्या दुर्वा वगैरे वाहिले आहेत। मोठ्या आनंदाने पूजा पाहून संतुष्ट झाली, दूध पिऊन समाधान पावली, चंदनात आनंदाने लोळली। इकडे हिची प्रार्थना आपले डोळे मिटून चाललीच आहे। इतक्यात नागिन उभी राहिली, तिला म्हणू लागली, बाई बाई तू कोण आहे, तुझे आईबाप कुठं आहेत? इतकं म्हटल्यावर तिने डोळे उघडले, पाहतो तर प्रत्यक्ष नागिन दृष्टीस पडली। बाई बिचारी भिवू लागली। नागिन म्हणाली, भिवू नको, घाबरू नको, विचारल्या प्रश्नांचं उत्तर दे। तिने आपली सर्व हकीकत सांगितली। ती ऐकून नागिनीला फार वाईट वाटलं। ती मनात म्हणाली, ही आपल्या इतक्या भक्तीने पूजते आहे, आपलं मत पाळते आहे आणि आपण हिच्या बापाचा निर्वंश करण्याचं मनात आणलं आहे, हे चांगलं नाही असं म्हणून सांगितलं। तिने ते ऐकलं, वाईट वाटलं। तिने आईबाप जिवंत होण्याचा उपाय विचारला। तिने तिला अमृत दिलं, ते घेऊन त्याच पावली ती माहेरी आली। सगळ्या माणसाच्या तोंडात अमृत घातलं, सगळी माणसं जिवंत झाली, सगळ्यांना आनंद झाला। बापाला तिने झालेली सगळी हकीकत सांगितली। तेव्हा बापाने विचारलं, हे व्रत कसं करावं? मुलीने व्रताचा सगळा विधी सांगितला व शेवटी सांगितलं की इतकं काही झालं नाही तर निदान इतकं तरी पाळावं। नागपंचमीच्या दिवशी जमीन खणू नये, भाज्या चिरू नये, तव्यावर भाजू नये, तळलेलं खाऊ नये, नागोबाला नमस्कार करावा असं सांगितलं। तेव्हापासून तो नागपंचमी पाळू लागला। जशी नागिन तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा आम्हांना हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरे सुफळ संपूर्ण। धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा।